नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसतं, ते आपल्या बॉडीला, आपल्या मनाला ऊर्जा देतं. सो ते मन लावून खाल्लेलं कधीही चांगलं. पण आजकाल आपल्याला इतकी घाई असते की काही जण तर किचनमध्ये उभ्या उभ्या जेवत असतात, जे बसून जेवतात ते मोबाईल स्क्रोल करत जेवतात, काही नसेल तर मग टी व्ही बघत जेवतात. त्यामुळे आपण जेवतो की फक्त पोट भरतो हेच कळत नाही. कारण डायजेशनची प्रोसेस जी आहे ना, ती पोटापासून नंतर सुरू होते, आधी तोंडाकडून सुरू होते. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण मन लावून कॉन्सन्ट्रेशन करून जेवतो तेव्हा ते व्यवस्थित चावून, आधी म्हणायचे ना की एक घास 32 वेळा चावायचा, पण असं काही नसतं. पण ते व्यवस्थित बारीक करून जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला पचनाचा त्रासच होणार नाही. इझिली जेवण पचेल, प्लस आपल्या तोंडात लाळ तयार होते. या लाळेमध्ये काही घटक असतात जे अन्न पचवण्याची प्रोसेस पटकन सुरू करतात. म्हणजेच अन्न नीट चावून खाणं ही पचनाची पहिली स्टेप आहे, हे आधी लक्षात घ्या. पण जेव्हा आपण घाईघाईत जेवतो तेव्हा अन्न नीट चावलं जात नाही, मोठे मोठे तुकडे थेट पोटात जातात. त्यामुळे पोटावर जास्त प्रेशर येतं आणि मग पोट जड वाटणं, फुगल्यासारखं वाटणं, गॅस होणं, ॲसिडिटी होणं याच्या सगळ्याची सुरुवात होते. सो ऑफकोर्स चुकीच्या खाण्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. पण घाईघाईमध्ये खाण्याचे फक्त तोटे आहेत इतकं लक्षात घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूला पोट भरलं आहे की नाही हे समजायला थोडा वेळ लागतो. जर आपण खूप लवकर जेवण संपवलं तर आपल्याला कळत नाही की पोट भरलं आहे की नाही, आणि मग आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणून हळूहळू जेवणं ही सवय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा चांगली आहे. आणि हेच टी व्ही सुरू असेल तर आपल्याला अंदाजच येत नाही, आपण एक्स्ट्रा जेवतो आणि ऑफकोर्स आपण गरजेपेक्षा जास्त जेवतो. हळूहळू जेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? इतकं पण हळू जेवू नका की तुमच्यासोबत कोण बाहेर जेवायलाच येणार नाही. खूप सोपं आहे. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा, टी व्ही बंद ठेवा आणि पूर्ण लक्ष जेवणावर ठेवा. प्रत्येक घास नीट चावा, घाई करू नका, अन्नाची चव घ्या, शांतपणे जेवा. जेव्हा तुम्ही लक्ष मन लावून जेवता तेव्हा आपोआप त्याचे फायदे तुम्हाला जाणवतील. नंतर शांतपणे जेवल्याने आपलं बॉडी रिलॅक्स होतं आणि अशा स्थितीत आपलं डायजेशन सिस्टीम जे आहे ते चांगल्या प्रकारे काम करतं. म्हणून हळूहळू जेवणं ही खरं तर छोटी सवय आहे, पण याचा खूप चांगला इफेक्ट तुम्हाला दिसू शकतो. सो आजपासून एक छोटासा बदल तुम्हाला करायचा आहे. पुरेसा वेळ घ्या, घाईघाईमध्ये जेवू नका आणि पूर्ण लक्ष देऊन जेवा. आपण आता डाळिंब खाताना किती पेशन्स ठेवतो, ते काही पटकन बारीक होत नाहीत. किती वेळ चावावं लागतं, त्या कंपॅरिझनमध्ये जेवण तर पटकन बारीक होतं. सो जेवताना रिलॅक्स, हळूमध्ये एखादा सिप पाणी प्यायला तरी काही बिघडत नाही. तोंडाला चव येण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी ताटामध्ये ठेवा, सो दॅट तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण त्यावर राहील. हॉटेलमध्ये गेल्यावर कसं आपण जेवतो, कारण ते गरम गरम आपल्या ताटामध्ये वाढतात. सो दुसरं काही दिसतच नाही, कधी आपली डिश येते याची क्युरियोसिटी असते. सो आपलं जे फेवरेट फूड असतं ना, त्यासाठी आपल्याला दुसरं काही लागत नाही. सो आपण जे घरी जेवतो त्यालासुद्धा फेवरेट बनवा, हळूहळू जेवा. त्याचबरोबर तुम्हाला जर ते जेवण जात नसेल किंवा तुम्हाला त्यासोबत काहीतरी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करण्याची गरज पडत असेल तर लक्ष द्या की तुम्ही काय खाताय, त्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही ॲड करा, जेणेकरून तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे तुमच्या ताटावर राहील. सो आजचा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.